नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सगळेजण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. तुम्ही बघितला असेल माझ्या चॅनलवरती या परीक्षेतून घेतलेले आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले बरेचसे प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. इथे तुम्हाला या प्रश्नांचे चारही पर्यायाचे एक्सप्लेनेशन मिळतं, ज्याच्यामुळे तुमचा तो जो टॉपिक असतो ती कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होते. प्रश्नपत्रिका 2019 मधून घेतलेला प्रश्न आपण आता सॉल्व करतो आहे. याच्याशिवाय मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी इथे माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे. तुम्हाला जर पर्सनली काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण ऑनलाईन सेशनच्या थ्रू तुमचे डाऊट सॉल्व करू शकतो. त्यामुळे असा आपल्या कुठेही असण्याचा प्रश्न नाही आहे. कोणत्याही गावाला तुम्ही असाल तरी पण ऑनलाईन सेशन असल्यामुळे आपण भेटू शकतो आणि कनेक्ट होऊ शकतो. तर चला आजचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, उकडलेल्या अंड्यांमधून आपणास कोणता अन्नघटक अतिशय कमी प्रमाणात मिळेल? कमी प्रमाणात, नीट वाचायचा प्रश्न नेहमी. पर्याय दिलेत प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि क्षार. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या चारही अन्नघटकांचे स्त्रोत माहिती पाहिजेत. येतंय लक्षात? तर बघा, आपण जर स्त्रोत बघितले तर प्रथिनांच्या स्त्रोतामध्ये अंडी हे आहे आणि बाकी स्त्रोतांमध्ये पहा कडधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस हे सगळं आहे. कर्बोदके आपल्याला कशातून मिळतात? तर भात, पोळ्या, भाकरी म्हणजे तृणधान्य जी आहेत ती कर्बोदकाचं मुख्य स्त्रोत आहे. स्निग्ध पदार्थ घेण्यासाठी आपण खातो तेल, तूप, लोणी आणि अंड्यांमध्ये पण थोडंसं स्निग्ध पदार्थ असतं. क्षार जे आहेत ते आपल्याला मिळतात समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ, अंडी. म्हणजे इथे सुद्धा अंड्यामध्ये थोडंसं क्षार आपल्याला मिळत आहे. मुख्यत्वे करून अंड्यांमध्ये प्रथिन असतात. ठीक आहे. तर बघा, मग या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ब, कर्बोदके. कारण की आपल्याला विचारले अतिशय कमी प्रमाणात. येत आहे ना लक्षात? तर कमी प्रमाणात या चारीपैकी आपल्याला कर्बोदके मिळतात जेव्हा अंडी खाल्ली जातात, उकडलेले अंडे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की उकडलेलं अंड आणि कच्चं अंड याच्यामध्ये काही फारसा म्हणजे अन्नघटकांशी संदर्भात फारसा फरक राहत नाही. अंड उकडल्यावरती ते पचनाला सोपं जातं आणि पचनाला सोपं गेल्यामुळं त्याच्यात असलेले जे अन्नघटक आहेत ते चांगल्या पद्धतीने शोषले जातात. हा एक फरक आहे. पण उकडलं अंड आणि कच्चं अंड याच्यामध्ये अन्नघटक हा विषय जर घेतला, हा मुद्दा जर घेतला तर असा काही विशेष फरक पडत. येते लक्षात? दोन्हीचं अन्नघटकाचं प्रमाण सारखंच असतं. तर ठीक आहे, मग पर्याय ब हे त्याचं उत्तर आहे. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला माझ्या चॅनलवरती सोडवून दाखवलेले दिसतील. इथे माझा मेल ID पण शेअर केलेला आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे, कमेंट सेक्शन आहे. तुम्हाला काहीही शंका असेल अभ्यासामध्ये तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल बघत राहा. तुमच्या या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला याची मदत होणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.